सन्मान आपण घेतोय, त्यामुळे लगेच आपण ते सन्मान घेऊयात. कारण याच्यानंतर मात्र बक्षीस वितरण समारंभामध्ये आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत. चेतन भोईर सरांचा या स्पर्धेमध्ये सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर यश मालकर सरांचा पण सन्मान केला जाईल. त्यांना पण विनंती आहे की आपण आपला सन्मान मात्र स्वीकारायचा आहे. यश मालकर सर, मराठीचा एक बुलंद आवाज, एक जबरदस्त समालोचक, ज्यांनी मात्र फार कमी कालावधीमध्ये खरं तर रसायन विभागातील तळवली गावातील बिलॉंग करत असताना मात्र संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आता ॲज अन मराठी समालोचक म्हणून स्वतःच्या नावाची ओळख निर्माण केलेली आमचे परम मित्र आहेत आणि फार चांगले समालोचक, एक मोस्ट ट्रेंडिंग कॉमेंटेटर म्हणून आपण पाहतो यश मालकर सरांकडे. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये घेतोय. त्यानंतर आमचे स्टार टेनिस क्रिकेटचे प्रतिनिधी यांना पण विनंती आहे, आमचे निखिल बाबर सर यांचा पण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मॅच त्या ठिकाणी सुरू केली जाते. इनिंग ब्रेकमध्ये आता काही सन्मान आपण घेऊया. चलिए चलते मैदान के अंदर मेगा फाइनल. पहली गेंद थी, फुलर लेंथ वाली डिलीवरी, डंडियों को गोल करती हुई नजर आएगी. बल्लेबाज क्लीन बोल्ड, वेरी फर्स्ट बॉल ऑफ द मैच. अनंता पवार जाएंगे वापस. थँक्यू. चला मानस, आपण देखील शुभ सन्मानचा स्वीकार याच्याकडे करा. मानस मनोरे यांना विनंती करूया. हिंदी तसंच मराठी भाषेवरती असणारं त्यांचं प्रभुत्व आणि खूप सारी शब्द सामग्री आपण त्यांची पाहतोय. मानस मनोरे ज्यांनी या पर्वाची सुरुवात खरं तर कर्नाटका येथून केली. ते मानसजी मनोरे सध्याच्याकडल्या ट्रेंडिंगवरती असलेले बिजी शेड्यूल असणारे ते समालोचक आमचे परम मित्र आहेत. त्यांचा शुभ सन्मान सचिनभाई दुर्गे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. मॅचकडे देखील जाऊया. मेगा फायनल आपण पाहतोय. निधी एंटरप्राइजेस चषक 2026 च पर्व आणि एका बाजूला सांबारली आणि दुसऱ्या बाजूला कांड्रोली. ओमकारचा वेगवान बॉल, लाईन खराब आहे. व्हाईटचा इशारा पंतांचा आला. अरुण पारंगे सरांचा इशारा आला. हा व्हाईट बॉल असेल. टीमच्या टोटल मध्ये अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. एक धाव धावफलकावरती लागलाय. पहिल्या बॉलवरती विकेट अनंत पवार ज्याने खरं तर कालचा दिवस रात्र खरं तर गाजवली होती, तो खेळाडू मात्र बाद झाला. आणि आता हर्षद गरद आणि बाला गायकवाड हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. कांडोळ टीमने देखील खूप कमाईचा खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सुईचीचा फटका खेळायचा होता. बॉल झाला अगदी डीप थर्डमॅनला. त्यामुळे निधी एंटरप्राइजेस चषकाचा चॅम्पियन विजेतापद कोणाकडे असेल हे महत्वाचं असेल. त्यामुळे त्यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू. वेगवान बॉल, ओमकार पाटीलचा भन्नाट वेग ओमकारकडे आणि वेगाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना वेगावरती स्वार होऊन नियंत्रित कंट्रोल मध्ये गोलंदाजी कशी करावी याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण अगदी आपण पाहतोय. सांबारला एक्सप्रेस ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतो. खूप चांगला खेळ राहिला आहे सांबारली टीमचा. अगदी वाईल्ड कार्ड एंट्री, त्यानंतर अगदी खूप सारा अगदी बॅटिंग परफॉर्मन्स सुद्धा, बॉलिंग परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आहे या टीमचा. समोर कांडोळ टीम खूप चांगला खेळ त्यांनी देखील केला. यावेळेस चॉप करण्याचा प्रयत्न वाईट यॉर्क सक्सेसफुली लँड झाला. उमेशजी मुंडे यांना विनंती आहे की आमचे प्रकाशदादा पाटील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर तुमची वाट पाहत आहेत. आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली 4 या अंकावरती 4 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ सूर्य ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळतो आणि खूप चांगली गोलंदाजी राहिली. अनंत पवारला तो इन्फॉर्म बॅटर त्याला बाद केलं. त्यानंतर दिशाहीन गोलंदाजी, त्यानंतर मी त्यामध्ये कमबॅकच केल्या. यावेळेचा बॉल पॉपिंग क्रीजचा यूज करत हा फटका केल्याचा प्रयत्न ऑन साइडला, परंतु प्रयत्न या ठिकाणी अपुरे पडले गेलेत. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आला. बाला गायकवाड सारखा खेळाडू या ठिकाणी स्तब्ध उभा राहिलाय ओमकार पाटीलच्या समोर. खूप चांगली बॅटल मानस सुरू आहे. अगदी एका बाजूला सांभारली त्यांच्या अगेन्स्ट कांडोळ, दोन्ही ताकदवर टीम आहेत. कांडोळ टीमने देखील खूप चांगला यावर्षीचा हंगाम त्याने गाजवला आणि तिथून खूप चांगला प्रवास त्यांचा देखील राहिला. यावरचा बॉल पुन्हा एकदा वाईड डिश, लॉंग ऑफला बॉल चालला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न, परंतु नाही, रोखलाय.
रोखला एका धाव या ठिकाणी मिळेल. टीमची टोटल आता एकने वाढेल, पोहोचेल ती 5 या अंकावरती धावफलक. 5 धावा धावफलक लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ओमकार पाटीलनं पहिलं षटक चांभारली टीम कडून हाताळलं. 5 धावा खर्च करत एक महत्वाची विकेट त्यांनी मिळवली. गणेश शेठ मुंडे चांभारली यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. रामशेठ मुंडे यांचे चिरंजीव आपण पाहतोय गणेश शेठ मुंडे यांचा शुभ सन्मान. मनीष मुंडे यांना देखील विनंती, आपण देखील स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. सचिन भाई दुर्गे त्यांच्या शुभ सन्मान या ठिकाणी पार पडला. त्यांचं काही स्वागत आपण या ठिकाणी करूया. शेवटचा षटक अगदी पहिल्या सत्रातील आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले आहेत. आणखीन एक तेज तरार लेफ्ट आर्म पेसर संदेश मुंडे. कन्सिस्टन्सी का असावी ना संदेश मुंडे या गोलंदाजाकडून शिकावी. फिटनेसच्या सोबत सर्वच गोष्टी या गोलंदाजाने करून दाखवल्यात. अगदी कित्येक फलंदाजांना स्तब्ध उभा ठेवण्याचं काम या संदेश मुंडे यांनी केलंय आणि तेच काम पहिल्या बॉल वरती पाहायला मिळालं. डॉट बॉल पहिला झाला. अगदी ओमकार पाटील 5 धावा खर्च केल्या. अगदी पाला गायकवाड अर्षद गरत त्यांच्या समोर होते. थोडंसं स्ट्रगल करताना हे पॅटर दिसले, परंतु इथून आक्रमण करावं लागेल. एक फायटिंग टोटल उभा राहावं लागेल कंट्रोल टीमला चांभारली टीमच्या समोर. पुन्हा एकदा बीट केलं वेगाच्या जोरावरती. व्हेरिएशन देखील आहे. लेफ्ट आर्म पेसर थोडासा बॉल बाहेर निघला आणि या बॉलवरती देखील बीट केलं गेलं बाला गायकवाड या खेळाडूला. आणि आणखीन एक डॉट बॉलचं चित्र पदराच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रवींद्र खैर साहेब आणि आमचे पवनजी पार्टे साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना पण विनंती आहे की आपण पण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. नक्कीच आपण पाहतोय ग्रामपंचायत खानावले उपसरपंच सन्माननीय निखिल शेठ पाटील यांचा या ठिकाणी शुभागमन झाला. आपण उल्लेख केला अगदी या व्यक्तिमत्वाचा. नेहमीच अगदी जर्मन भोकरपाडा निखिल इलेव नावानं संघ खेळ करत असतो आणि त्याच टीमचे बॅकबोन आहेत निखिल शेठ पाटील यांचं स्वागत करूया. सचिन भाई दुर्गे यांचे अतिशय निकटवर्ती आहेत यश मालकर सर, कारण घड्याळाच्या काठ्यामध्ये आता 4 पण वाजून गेलेले आहेत. म्हणजे सकाळचा प्रहर आता सुरू झाला आणि कदर 4 वाजून गेल्यानंतर पण निखिल पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. याच्यावरून समजतं की सचिन दुर्गे साहेबांवरती त्यांचं किती प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी मात्र त्यांची विशेष उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. 3 डॉट बॉल्स मात्र या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. यावरचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल झालाय. येथून मात्र फटका मिस होताना आपण पाहिला, परंतु धाव घ्यायची होती, प्रयत्न करायचे होते आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र इथून आता अपयश आलाय. रनआउटच्या स्वरूपात धक्का इथून मिळेल. फलंदाज होतील बाद. करता दाढी सचिन भाई दानपाट्यावरती असतील ना आणि आपण रिस्क आंब्याला असेल ना समोर, नक्कीच अशी पर्सनॅलिटी भाईंची आहे ना की अगदी कोणी ओळखेल की सचिन भाई दुर्गे नक्कीच या ठिकाणी समोरून येतात. अशी पर्सनॅलिटी डॅशिंग व्यक्तिमत्व आणि त्यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतो. निधी एंटरप्राइजेस चषक 2026 दिमागदार पर्व. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपला गेला आणि प्रथम बॅटिंग करत असताना कंट्रोल टीमनं धावा जमवल्या त्या 5 आणि शेवटचं षटक संदेश मुंडेचा आलं. मेडन षटक संदेश मुंडेनं फेकलाय. त्यामुळे अगदी एका सत्राचा खेळ इथून संपलाय आणि 5 धावा धावफल करते लागल्या. सेकंड इनिंग मध्ये 6 धावसंख्येचं टार्गेट आहे ते वेतालदेव चांभारली या टीमच्या समोर. आमचे रवींद्र थेर साहेब आणि पवन पारठे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून अगदी सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. खरं तर नक्कीच उल्लेख केला यश मालकर सर आपण सचिन भाई दुर्गे साहेबांचा की आज त्यांची पर्सनॅलिटी एवढी मोठी झालेली आहे. आज त्यांना लोक ओळखतात. आज त्यांचं नाव एवढं मोठं झालेलं आहे. त्यांनी काम चांगलं केलं, परंतु एक काळ होता जेव्हा खरं तर ते संघर्षातून जात होते.
एक काळ असा होता जेव्हा खरं तर त्यांना गोष्टी स्वतःच्या बाजूने आणण्यासाठी प्रयत्न करायला लागायचे, संघर्ष करायला लागायचा, मेहनत करायला लागायची. एक काळ होता जेव्हा खरं तर त्यांनी लोकांनी त्यांना मागं खेचण्याचं पण काम केलं. परंतु सचिनभाई दुर्गे साहेब कधी थांबले नाहीत, निरंतर चालत राहिले समाजासोबत, राजकारणामध्ये, आणि खरं तर सगळ्यांशी प्रेमाचं नातं त्यांनी जोडून ठेवलं. एखादा माणसाचं यश जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा त्याच्या मागचे कष्ट पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. सचिनभाई दुर्गे साहेबांनी खरं तर ते कष्ट केले आणि त्याच्यामुळे आज त्यांना एवढं मोठं यश मिळालं आहे. आणि नक्कीच रतन टाटा सरांनी देखील सांगितलंय की कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नसतो, यश सर्वांना दिसत असतं, परंतु आपण पाहतोय असंच हे व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय अगदी असंच एक व्यक्तिमत्व जेव्हा जेव्हा अगदी निखिलभाई पाटील कोणत्याही स्पर्धेला असतात, त्यांची मॅच असो या नसो, परंतु नेहमीच ते पारितोषिक आपल्याला देत असतात आणि त्यांच्या माध्यमातून मानस तुमच्या आणि माझ्यासाठी खरं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज ऐकणे आलाय. दानशूर व्यक्तिमत्व, रॉयल म्हणजे राजा आपण नेहमीच म्हणत असतो. आणि हे दानशूर व्यक्तिमत्व निखिलभाई पाटील अगदी ग्रुप ग्रामपंचायत खानावले उपसरपंच त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आलाय. निखिलभाई पाटील आपल्या देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. भाऊ ठोंबरे साहेब आमचे या ठिकाणी आलेले आहेत. पवन पार्ठे साहेबांचा सन्मान आपण करून घेऊया लगेच. भाईंनाच विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पवन पार्ठे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. एक काळ होता जो काळ त्यांनी मात्र गाजवलेला आहे. आणि खरं तर आज जरी ते काळाच्या पडद्याआड गेले असले, क्रिकेटपासून थोडेसे दूर जरी गेले असले, तरी क्रिकेटसाठी त्यांचं प्रेम कायम जिवंत आहे हे त्यांनी दाखवलं आहे. आणि आज 4 वाजून गेलेले असताना पण या मैदानावरती पवन पार्ठे साहेब उपस्थित होते. एक जबरदस्त क्रिकेटपटू होते आणि त्यांचा सन्मान मात्र आपण करतोय. त्यानंतर रवींद्र थेर साहेब यांचा पण या ठिकाणी सन्मान केला जाईल. रवींद्र थेर साहेबांना विनंती आहे की आपण यावं, आपला पण या स्पर्धेमध्ये सन्मान केला जाणार आहे. इकडे साहेब, मॅच सुरू आपण करायची आहे, विनंती आहे, 6 धावेची गरज आहे. मॅच सुरू करा. इकडे रवींद्र थेर साहेबांना पण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. नक्कीच मानस अजूनही उल्लेख कारण स्टार टेनिस क्रिकेट.in आपण पाहिलं निखिल बाबर सर त्यांची संपूर्ण टीम आज कॉम्बॉक्स मध्ये मी तर म्हणेन बराच वर्षातून त्यांच्या समोर मी बसलो. त्यांनी चांगलं मार्गदर्शन देखील केलं. ते अगदी ते देखील चांगले समालोचक आहेत आणि त्यांनी देखील कित्येक समालोचकांना घडवण्याचं काम केलंय. आणि खरं तर आज मी 2 दिवसामध्ये खरं तर अनुभवलं. त्यांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केलं. ते निखिल बाबर सरांचा देखील आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. मानसजी मनोरे आपण पाहिला. मानस तू कमी वयामध्ये सुरुवात तू केलीस, परंतु पहिली संधी कोणी दिली असेल, कोणी गायडन्स केलं असेल, ते फक्त निखिल बाबर सर. या विभागातील एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची अगदी ओळख आहे. त्यापेक्षा एक चांगला माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा एक आभार मानस मनोरे यश मालकर या ठिकाणी करतोय. पण या बॉलवरती आलाय अगदी हा चौकार, फायनलचा थरार आपण पाहतोय सचिनभाई दुर्गे यांच्या निधी एंटरप्राइजच्या चषकातील. ची गरज आहे विजयासाठी. 4 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 2 धाव्यांची गरज आहे. यावेळेसचा स्ट्रोक खेळलाय ऑन साइडला, बॉल निघून चाललाय लॉंग ऑनला. 1 धाव पूर्ण आणि 1 धावेच्या बरोबरीने स्कोर मात्र आता लेवल झालाय. पहिल्या सत्रामध्ये झाल्या होत्या 5, दुसऱ्या सत्रामध्ये झाल्यात 5 आणि आता विजयासाठी फक्त 1 धावेची गरज असेल. फक्त 1 धाव आता विजयासाठी पाहिजे. फक्त 1 धावसंख्येची गरज आहे. विजय धाव ओमकार पाटीलच्या बॅट मधून येईल का? वेताल देव चांभारली चॅम्पियन बनेल का निधी एंटरप्राइजेस चषकाची? याबाबतचा बॉल अजून प्रतीक्षा करावी लागेल, अजून प्रतीक्षा करावी लागेल आपल्याला अगदी कारण याबाबतचा बॉल पाडवरती आदळलाय. वेगवान बॉल होता, लाईन थोडीशी मिस केली. पंचांकडे थोडीशी लाऊड अपील देखील झाली, परंतु ती अपील पंचांनी फेटाळून लावली. अगदी चॅम्पियन कोण बनेल निधी एंटरप्राइजेस चषकाचा? वेताल देव चांभारली बनेल का? यस डेफिनेटली वेताल देव चांभारली टीम बनली निधी एंटरप्राइजेस चषकाची प्रथम क्रमांकाची मानकरी, अर्थातच चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. मधील चॅम्पियन संघ बनलाय वेतादेव क्रिकेट संघाचा.